उपस्थित या कार्यक्रमाचे अध्यक्ष या तालुक्याचे माजी आमदार दिलीप भाऊ डंबरे, आदरणीय संजयराव काळे, आशाताई बुचके, व्यासपीठावर उपस्थित आमच्या मातोश्री सुमित्राताई, त्याचबरोबर नंदाताई, आमच्या वैभवच्या मातोश्री, उपस्थित सर्व संचालक मंडळ, मान्यवर ज्यांनी आपल्या सर्वांना आमंत्रित केले ते आदरणीय सत्यशील दादा आणि त्यांचे सर्व व्हाईस चेअरमन अशोक आणि सर्व संचालक मंडळ, उपस्थित सर्व सभासद, बंधू भगिनी, पत्रकार, कामगार आणि सर्व ज्येष्ठ नेते मंडळी तिथं शेजारी जे बसले आहेत सर्व. आज आपल्या विघ्नर कारखान्याच्या 37व्या भगवान पूजन आणि मुळी टाकण्याचा कार्यक्रम इथं संपन्न झाला. आनंद वाटतो की सर्वच राजकीय पक्षाचे नेते मंडळी एकत्रित येऊन या कारखान्याचं कौतुक करतात आणि हा कारखाना कशा पद्धतीने चांगला चाललाय त्याचा इथं उल्लेख ते करतात. मला निश्चित प्रकारे सांगायचं की एखाद्या सहकाराचं नेतृत्व असेल किंवा राजकारणाचं नेतृत्व असेल हे वारसाने कधीच पुढे येत नाही. जोपर्यंत तो व्यक्ती त्याची कर्तव्यकारी सिद्ध करत नाही तोपर्यंत लोक पण त्याला ॲक्सेप्ट करत नाही. आणि हे सत्यशीलच्या माध्यमातून आपल्याला ते दिसून आलं आणि चांगलं कार्य या विघ्नर कारखान्याचं, माझ्या शेतकऱ्यांचं, सभासदांच्या हिताचं त्यांनी आजपर्यंत केलेलं आहे. कारखान्याच्या अनेक अडचणी काय काय आहेत हे त्यांनी सांगितलं, अनेक वक्त्यांनी सांगितलं. पुढं जात असताना आम्ही काय काय मार्ग काढला, मग डिस्टरीचा असेल, इथेनॉलचा असेल, लोकांपर्यंत माहिती पोहोचवण्यासाठी ॲप काढला असेल, डिजिटलायझेशन असेल, हे सगळ्या गोष्टी त्यांनी सांगितल्या आहेत. आणि ते जे बोलतात ते निश्चित प्रकारे ते करून दाखवतात. आजपर्यंत माझा तरी तसा तो अनुभव आहे. अनेक वक्ते इथं आलेत, जे काही इथं बोलले त्याच पद्धतीने त्यांनी पुढचं त्यांचं कृती असावी असंच माझं एवढं मत आहे. आज दसरा आहे, अनेकांना घरी कार्यक्रम आहेत, आम्हालाही बऱ्याच ठिकाणी जायचं आहे. मी सर्वांना दसऱ्याच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो. आणि इथून पुढे कारखाना असेल, शेरकर परिवार असेल, जेव्हा जेव्हा प्रसंग येईल, जेव्हा जेव्हा मदतीचा हात करायचा असेल, जेव्हा या कुटुंबाने मला सांगितलं किंवा कारखान्याच्या कुठल्याही संचालकांनी सांगितलं तो मदतीचा हात हा निश्चित प्रकारे आमच्या बेनके परिवारात असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून असेल एवढं निश्चित प्रकारे सांगतो. आता राज्यात सत्ता बदल झालेला आहे आणि त्यामुळं सरकारकडे पण आपल्याला काही मागणी करायची असेल तर शरद आहेत, आशाताई आहेत. शेवटी कारखानदारीच्या निगडीत बरेचसे निर्णय केंद्राकडून होतात आणि अमित शहाकडे पण जाऊन ते म्हटले की आम्ही सत्यशील भाऊला घेऊन जाऊ. निश्चित प्रकारे घेऊन जा, आपल्या कारखान्याच्या अडचणी सोडवा आणि पुढं चालण्यासाठी आपण सर्वजण एकत्रित मदत करा. एवढंच यानिमित्ताने सांगतो. पुन्हा एकदा शुभेच्छा. धन्यवाद. जय श्रीराम.